सच्चा हो, वडिलांच्या न कळत या मुलाने पंढरीची वारी करण्याकरता सुरुवात केली. मुखानं विठ्ठल नाम घेणं सुरू केलं. पण वडिलांच्या न कळत जर का मुलाने कोणतेही धंदे केले तर ते वडिलांना लवकरच कळतात. अशाच प्रकारे ह्या मुलाच्या वडिलांना सुद्धा कळलं की आपला मुलगा पंढरीला जातो, विठ्ठल नाम घेतो. त्यावर वडील संतापले. तो म्हणाला, हे भिकाडे धंदे करून आपलं पोट भरण्याकरता उपयोगी पडणार आहे का? तू आता मोठा झालास, पुराण घे, धनुष्य बाण घे आणि वाटमारीचा धंदा सुरू कर. मुलगा विचार करू लागला, आता आपण काय करावं? मी पंढरीला जातो, विठ्ठल नाम घेतो आणि आता हा वाटमारीचा धंदा करू कसा? 17-18 वर्षाचा तरुण झाला. सांगून वडील थकले. शेवटी जमातीतल्या काही लोकांनी त्याच्या वडिलांना सल्ला दिला की तुमचा हा मुलगा असा वागतो याचे कारण आहे की त्याच्यावर अजून जबाबदारी पडलेली नाही. थोडीशी जबाबदारी पडू द्या, मग समजेल. पण आता जबाबदारी पडण्यासाठी काय करावं? लग्न करून टाका, अशी आधीची समजूत होती की लग्न केलं की जबाबदारी कळते. काय कळते? आई वडिलांनाच कळते ती लवकर. सुरूच होतं त्याचं. पुढं पिकलेलं पान गळून पडलं. वडिलाचा आधार संपला आणि वडिलांनी जे काही मिळवून ठेवलं होतं तेही खाऊन संपलं. नवीन मिळकत नाही. माझे गुरु हरिभक्ती पारायण सुहास बुवा वजे, त्यांच्याकडे हा गेली 7-8 वर्षात कीर्तनाचे प्रशिक्षण घेतात. फोंडा संत मंडळ संचालक, गोमंतक संत मंडळ संचालक, कीर्तन विद्यालय फोंडा हा गाव. आणि वारीक येता म्हाका जाली ऑलमोस्ट 4 वर्सां हांव कीर्तन सेवा करता. म्हणजे वारीक येता आम्ही आमची स्वतःची गाडी घेऊन येता आणि मागीर आम्ही ज्यो आमकां वारकऱ्यांच्यो वारीज मेळटा तांकां आमी रावता, सेवा करता, कीर्तन सेवा. आणि मागीर अशें करीत आमी पंढरपूर पर्यंत वयता, पांडुरंगाचें दर्शन घेता आणि मागीर परत आणि आतांच ह्या वर्सा म्हाजी हे चवथे हांगा जाला कीर्तन सेवा. आणि त्या बद्दल हांव आमचे जे वारकरी माऊली वारकरी मंडळ आसा त्यांच्या खूब मनापासून आभार मानता. धन्यवाद.